लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणेंच्या पोस्टचे पडसाद राजकारणात उमटताना दिसतात। मराठी माणसाला नोकरी घर नाकारणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना मत न देण्याचं आवाहन त्यांनी मराठी भाषिक मुंबईकरांना त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक्स अकाउंटवरून केलं होतं। पाहूया त्यावरून मग भाजपच्या चित्रा वाघ या रेणुका शहाणेंच्या विरुद्ध कशा उभ्या राहिल्या आणि राजकारण रंगलं। पाहूया। मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी मराठी विरुद्ध गुजराती वादात नवी फोडणी पडली आहे। एकीकडे गिरगावातल्या एका कंपनीनं नोकरी संदर्भातील जाहिरातीत मराठी नॉट वेलकम असं म्हटलं, तर दुसरीकडे घाटकोपरच्या एका सोसायटीत गुजराती लोकांनी मराठी लोकांना प्रवेश नाकारल्याची घटना घडली। आता याच दोन्ही घटनांवरून बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक्स पोस्ट करत संताप व्यक्त केला। मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका। मराठी लोकांना घर न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका। ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका। कुठल्याही जाती धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, मात्र जे आपल्याच महाराष्ट्रात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे। मराठीच्या मुद्द्यावरून अभिनेत्री रेणुका शहाणे अशा प्रकारे मैदानात उतरताच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र त्यांना विरोध दर्शवलाय। मराठी भाषेचा आणि मराठी लोकांचा अपमान करणाऱ्यांना मतदान करू नका असं आवाहन रेणुका शहाणेंनी केल्यानं चित्रा वाघ यांनी त्यांच्या टायमिंग आणि हेतूवरच शंका उपस्थित केली आहे। दरम्यान चित्रा वाघ काय म्हणतात हे पाहण्याआधी रेणुका शहाणेंच्या हेतूवर शंका उपस्थित करण्यासाठी त्यांनी कोणता धागा पकडलाय तेही पाहूया। ज्या घाटकोपर भागात गुजराती लोकांनी मराठी लोकांना प्रवेश नाकारला तो भाग ईशान्य मुंबई मतदारसंघात येतो। याच ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा हे गुजराती आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील म्हणजेच मराठी उमेदवार रिंगणात आहे। त्यामुळेच तर रेणुका शहाणेंनी मतदान न करण्याचं आवाहन केलं नसेल ना असा तर्क लावत बहुधा चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना टार्गेट केलं। रेणुका शहाणेताईंनी ट्विट मधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता याचा राजकीय हेतू आहे का हा संशोधनाचा विषय। रेणुकाताई, घाटकोपरच्या त्या सोसायटीमध्ये आपण काही खात्री केली होती का किंवा काही स्वतः माहिती घेतली होती का? मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे, पण त्याचा वापर फक्त राजकीय हेतूसाठीही कुठे होता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे। आता चित्रा वाघांनी शंका उपस्थित करताच रेणुका शहाणेंनी देखील पुन्हा एक्स पोस्ट करत चित्रा वाघांना सणसणीत चपराक लगावली। तुम्हाला माझ्या निवेदनात नक्की काय पोचलं? मी कुठल्या भाषेत किती काम केलं हा मुद्दाच नाही, पण मराठी भाषेचा किंवा लोकांचा अपमान करणाऱ्या उमेदवारांना निवडून न आणणं ही आपली जबाबदारी आहे। मग ते कुठल्याही पक्षाचे असो, सोसायटी चेअरमनची निवडणूक असो किंवा राष्ट्रीय, आपल्या भाषेचा अपमान कुठेही का सहन करावा? दरम्यान रेणुका शहाणे आणि चित्रा वाघ यांच्यातील वादात आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी उडी घेत भाजपला लक्ष्य केलं। भाजप ईशान्य मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळवू पाहतोय असा आरोप प्रीती मेनन यांनी केलाय। बहुत कोशिश की गई वहां पे मराठी गुजराती का मुद्दा उठाने के लिए। गुजराती बिल्डिंग्स में, समाजों में बोला गया कि मराठी प्रचार अलाउड नहीं होगा। हमने वो एड भी देखा जहां पे मराठी लोगों को अप्लाई करना अलाउड नहीं है, लेकिन फिर भी मुझे पूरा यकीन है कि हमारे महाराष्ट्र के, मुंबई के रहने वाले गुजराती लोग ये पूरी तरह से महात्मा गांधी के आदर्शों पे चलने वाले लोग हैं। अभिनेत्री रेणुका शहाणेंनी मराठी आणि मुंबईच्या मुद्द्यावरून वारंवार आपली मतं मांडली असल्याचं उघड आहे। जेव्हा अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबईला पीओके म्हटलं होतं तेव्हा देखील रेणुका शहाणेंनी कंगनाला सडेतोड उत्तर दिलं होतं, आणि तेव्हा कोणत्याही निवडणुकीचा काळ नव्हता हे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ बहुधा सोयीनुसार विसरतात। त्यामुळे मुंबईतील मतदान पूर्ण होईपर्यंत हा मराठी विरुद्ध गुजरातीचा वाद असा सुरू राहणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।